तुकोबराय काय म्हणतात, संतांचं नामचिंतन करा. आपण खूप भाग्यवान आहात बर का. आपलं काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्य असन, काहीतरी सत्कर्म केलेलं असन, म्हणून आपण 2 लाठीतून वाचलोत आणि आज एवढे मोठे सोहळे बघतोय. बरोबर आहे का नाही? वाचलात का नाही तुम्ही? काहीतरी आपलं पुण्य असेल ना. बरोबर आहे का नाही? काहीतरी पुण्य असेल ना. आपण एवढ्या मोठे काय झालोत, लाठीतून वाचलोत. बरोबर आहे का नाही? तुम्ही माना किंवा नका मानू, लौकिक दृष्टीने आयुष्यामध्ये फार माणसाला पुण्याची गरज आहे. आणि ती पुण्य काय कुठून मिळतं, तर संतांचं नामचिंतन केल्याच्या नंतर, देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर काय भेटतं, ते पुण्य भेटतं. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी सांगतोय असं नाही, स्वतः करतोय सुद्धा. जगद्गुरु तुकोबराय किती नामस्मरण करायचे हो, रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करायचे. किती नामचिंतन करायचे. ज्या मातीहून चालायचे ना, ती माती सुद्धा विठ्ठल 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 बोलायची. एवढी ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नामचिंतनामध्ये होते. साधे आपले तोंड सकट विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, ती जगद्गुरु तुकोबरायची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. दिन रजनी हाची धंदा रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रोज तेवढाच धंदा. आपल्याला एकच धंदा. हा, एवढाच धंदा आहे ना. तुकोबराय रात्रंदिवस रात्रंदिवस ज्यावेळेस तुकोबराय नामचिंतन करायचे ना, त्यांची पत्नी आवली जिजामाता लाडाने तुकोबराय आवली म्हणायचे. काय म्हणायचे? आवली. आताचेला काय म्हणतात लाडाने, मला नाही म्हणत, ते तुमचं तुम्हीच म्हणा. विठ्ठल त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय लाडाने आवली म्हणायचे. मग ज्यावेळेस तुकोबराय नामचिंतन करायला जायचे ना, त्यावेळेस सांगून जात नव्हते, मी आज इकडं चाललोय तिकडं चाललोय. मग ज्यावेळेस जिजामाता दुपारची भाकरी घेऊन जायची ना, की जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र गोरोबा ह्या डोंगरावर नामचिंतन करता जायचे. भंडारा डोंगर, ह्या डोंगरावरती नामचिंतन करण्याकरिता जगद्गुरु तुकोबराय जायचे. मग ज्यावेळेस आवली माता म्हणजे जिजामाता दुपारच्या भाकरी घेऊन जायच्या ना, त्यावेळेस त्यांनी काय करायचं, तिनेही वाटाची मुठमुठ माती घ्यायची आणि ती माती आपल्या कानाला लावायची. आणि मग कानाला लावल्याच्या नंतर ज्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी असा ऐकू येईल ना, त्यावेळेस त्यांनी ठरवायचे की माझे जगद्गुरु तुकोबराय ह्या रस्त्याने गेलेत. एवढी ताकद माझ्या तुकोबरायच्या नामचिंतनामध्ये होती. आपले साधे तोंड विठ्ठल नाही, काहीच नाही, सगळं तुम्हीच म्हणा महाराज, उक्तच दिलंय तुम्हाला. विठ्ठल त्यामुळं जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस आपल्याला आयुष्यामध्ये नामचिंतनाशिवाय पर्यायच नाही. पर्यायच नाही, दुसरा काहीच पर्याय नाही. तुम्ही नामचिंतन करा, नक्कीच तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, निळोबरायांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. एवढी ताकद संतांच्या नामचिंतनामध्ये होती. अरे संत म्हणजे काही थोर नाहीत. संत नव्हती जगा मानसा सारी
रखे. एवढी ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या नामचिंतनामध्ये. अरे देवाचे मंदिर आहेत यात नवल नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे सुद्धा मंदिर आहेत, संतांचे सुद्धा मंदिर आहेत. तुम्ही देहूला जाऊन बघा मंदिर, आळंदीला येऊन बघा ज्ञानोबरायांचं मंदिर, आदमापूरला तर तुम्ही गेलेच असताना सर्वजण. संत बाळूमामांचं मंदिर केवढं आहे. अरे देवाचं मंदिर आहे यामध्ये नवल नाही, तर माझ्या साधू संतांचे सुद्धा मंदिर आहेत. अरे देवाची पूजा केली जाते यात नवल नाही, माझ्या साधू संतांची सुद्धा पूजा केली जाते. अरे साधू संतांची पूजा केली जाते यामध्ये नवल नाही, माझ्या संतांनी जे ग्रंथ लिहिले ना त्या ग्रंथांचे सुद्धा मंदिर आहेत. देऊला जाऊन बघा गाथा मंदिर, आळंदीला येऊन बघा ज्ञानेश्वरी मंदिर. एवढी ताकद माझ्या संतांमध्ये आहे. अरे ज्याप्रमाणे देवाची आरती केली जाते ना त्याचप्रमाणे माझ्या साधू संतांची सुद्धा आरती केली जाते. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती, आरती एकनाथा महाराजा समर्था तिरुभुज तुझी थोर, आरती बाळू मामा. बरोबर आहे का नाही? ज्याप्रमाणे देवाचं नाम, ज्याप्रमाणे देवाची आरती केली जाते ना त्याचप्रमाणे माझ्या साधू संतांची सुद्धा आरती केली जाते. एवढी ताकद माझ्या संतांमध्ये आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात मेघे माझी वाचा तुटी, वाचा तुटी, मेघे माझी वाचा तुटी. मेघे माझी वाचा तुटी, मेघे माझी माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी. ह्या अभंगाचा, ह्या चरणाचा सरळ सरळ भावार्थ बघण्यापूर्वी एकदा सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचं. करणार का? करणार का?
असंच माझ्या एका कीर्तनाला असंच पुढं बसलो होतं, असंच पुढं बसलो, असं ना बी डोलांना बी काहीच करीना, टाळी वाजविना काहीच करीना, नुसतं टुकू बघू बघतोय चांगला माझ्याकडे. याला म्हणलं ह्याला काय झालंय, नेमकं चिकन गुन्हा झालाय का काय, नुसतं माझ्याकडे बघायचं काहीच कळीना. मी म्हणलं बाबा नेमकं झालंय काय? मला म्हणे माझ्यावर कर्ज आहे. आ मग का आम्ही फेडावा का? हा कर्ज होस तर बोंबलत फिरला, आले किती गेले किती ह्याचा हिशोब ठेवला नाही, कशाला कर्ज होईल? हा कमी तो 10 आणि पितो 20ची, कर्ज नाही होणार तर काय होणार? त्यामुळं आयुष्यामध्ये हिशोब असल्यावर कशाला कर्ज होईल? बरोबर आहे का नाही? कमवा 10 आणि खर्च करा 5, आयुष्यामध्ये कधीच कर्ज होणार नाही. तसं तर या पारेवाडीमध्ये कुणावच कर्ज नसावा, आणि जरी असलं तरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ज्याच्या कर्ज तुम्हीच म्हणा विठ्ठल. आता शिक्कार जवाले म्हणते ना, आता देणारा महाराज भेटलाय बाबा, आता नाहीतरी आताच्या जीवनामध्ये आधारच सगळ्यात महत्वाचा आहे. विठ्ठल सर्वांनी एकदा हात वरी करायचे आणि प्रेमाने भजन करायचं. हात वरी करा, ज्यांना ज्यांना हात आहेत ते, ज्यांना नाही त्यांनी नका करू. आहेत ना सगळ्यांना? हा वर करायचे वर, काही नाही, देवासाठी एवढंच करायचंय फक्त. हाताने टाळी आणि मुखाने भजन, एवढंच तुमच्याकडे फक्त 5 मिनिट काम. अजिबात खाली घ्यायचे नाहीत मी सांगेपर्यंत. हा टाईट टाईट, बेटे बेटे सावधान. हा विठोबा रुक्माई, टाळ्या टाळ्या. महाराज के